जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रेल्वे मराठी जी के प्रश्न. या सिरीजमध्ये आपण एकूण 20 प्रश्न घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे 20 प्रश्न आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हे 20 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा, प्रश्नांना सुरुवात करूया. आपण प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला, कपूर शुद्ध करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर हा सायन्सवरती आधारित प्रश्न आहे. तर सायन्सवरती भरपूर प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऊर्ध्वपातन. तर ऊर्ध्वपातन ही पद्धत कपूर शुद्ध करण्यासाठी वापरली जाते. तर ऊर्ध्वपातन म्हणजेच काय? बघा, ऊर्ध्वपातन म्हणजे काय? ही एक अशी भौतिक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये कोणताही पदार्थ द्रव अवस्थेत न येता, बघा हा शब्द महत्वाचा आहे, द्रव अवस्थेत न येता थेट स्थायू रूपातून वायू रूपामध्ये बदलतो. म्हणजेच काय? तर ऊर्ध्वपातन होते. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मेंडलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, अणुवस्तुमान. तर अणुवस्तुमानानुसार मेंडलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये वर्गीकरणाचा आधार होता. तर अणुवस्तुमानानुसार मांडणी कशी केली होती? मेंडलिव्हने सर्व ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, ज्यामुळे समान रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्ये ही एकाच उभ्या स्तंभामध्ये आली. तर ही अणुवस्तुमानानुसार वर्गीकरण करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. रेडियम हे कोणत्या खनिजापासून प्राप्त झाले होते? बघा, रेडियम हे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर रेडियम हे पीच ब्लेड या खनिजापासून प्राप्त झाले होते. तर वैज्ञानिक मेरी क्युरी आणि पियोरे क्युरी यांनी याच खनिजाचा अभ्यास करून 1898 मध्ये रेडियमचा शोध लावला आहे. कोणत्या खनिजाचा शोध लावला? तर रेडियमचा शोध लावलेला आहे कोणी? तर मेरी क्युरी आणि पियोरे क्युरी यांनी. तर रेडियम या कोणत्या खनिजापासून प्राप्त झाले? तर पीच ब्लेड या खनिजापासून. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 4. छायाचित्रणात म्हणजेच फोटोग्राफी उपयोगी असलेले संयुग कोणते? सरळ सरळ प्रश्न आहेत. छायाचित्रणामध्ये कोणते संयुग वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी, सिल्वर ब्रोमाइड. सिल्वर ब्रोमाइड हे छायाचित्रणात वापरलेले संयुग आहेत. तर छायाचित्रणात प्रामुख्याने सिल्वर ब्रोमाइड हे अतिसंवेदनशील संयुग वापरले जाते. या व्यतिरिक्त सिल्वर क्लोराईड आणि सिल्वर आयोडाईड हे संयुग देखील फोटोग्राफी, फिल्म किंवा कागदासाठी वापरले जातात. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला संज्ञा सुद्धा दिलेली आहेत. सिल्वर ब्रोमाइडची संज्ञा आहेत AgBr. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे पाठ करून ठेवायचे आहेत. सिल्वर क्लोराईडची AgCl आणि सिल्वर आयोडाईडची AgN. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर आपले. पुढील प्रश्न बघणार प्रश्न क्रमांक 5. संत पुरंदरदास हे विजयनगर साम्राज्यातील कोणत्या राजाचे समकालीन होते? बघा, समकालीन होते. कोण? संत पुरंदरदास हे विजयनगर साम्राज्यातील कृष्णदेवराय. ऑप्शन क्रमांक डी, कृष्णदेवराय यांचे या राजाचे समकालीन होते. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा राईट आन्सर. तर कृष्णदेवराय यांच्या दरबारात ते श्रीनिवास नायक या नावाने एक प्रसिद्ध आणि श्रीमंत हिरे व्यापारी म्हणून कार्यरत होते. संत पुरंदरदास. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतात थलसेना दिवस कधी साजरा केला जातो? तर भारतामध्ये थलसेना दिवस हा 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल KM करियप्पा यांनी ब्रिटिश जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय सैन्याचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यामुळे 15 जानेवारी हा दिवस थलसेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ऑप्शन मध्ये 23 जानेवारी म्हणजे काय? तर 23 जानेवारी रोजी पराक्रम दिवस हा दिवस साजरा करण्यात येतो.
तर हा पराक्रम दिवस का साजरा करण्यात येतो, तर त्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. थर्मस कोणत्या नियमावर कार्य करते? बघा हा प्रश्न सायन्स वरती आहे. तर थर्मस हा बॉयलचा नियम यावर कार्य करते. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण होते? तर राईट आन्सर या प्रश्नाचा आपला ऑप्शन क्रमांक बी मोरारजी देसाई. तर मोरारजी देसाई हे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान होते. तर ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते? तर 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 या काळामध्ये जनता पक्षाचे सरकार त्यांनी चालवले होते. जनता पक्षाचे सरकार त्यांनी चालवले होते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावला? तर क्लोरोफॉर्मचा शोध हा लिबिंग यांना लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. तर क्लोरोफॉर्मचा शोध 1831 मध्ये 3 स्वातंत्र्य शास्त्रज्ञांनी एकाच वेळी परंतु एकमेकांपासून स्वतंत्रपणे लावला होता. कोणी कोणी तीन शास्त्रज्ञांनी लावला होता? तर सॅम्युअल गुरुती हे अमेरिकेचे होते. जस्टस हॉन लिबिंग हाच आपला प्रश्न होता, लिबिंग. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आपला ऑप्शन क्रमांक सी लिबिंग ते जर्मनीचे होते. प्रश्न आहेत 3. शास्त्रज्ञ 3 युजिन सोबेरेन जे आहेत फ्रान्सचे. तर या तिघांनी एकाच वेळेस क्लोरोफॉर्मचा शोध लावला होता. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 10. आसामचे चैतन्य म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा आसामचे चैतन्य म्हणून तर शंकरदेव यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर होईल. तर शंकरदेव यांनाच आसामचे चैतन्य म्हणून ओळखले जाते. तर 15व्या-16व्या शतकातील एक महान संत, समाज सुधारक, कवी आणि आसामी संस्कृतीचे शिल्पकार होते. आसाममध्ये एक शरण धर्म भक्ती चळवळ त्यांनी सुरू केला होता. त्यामुळे त्यांना आसामचे चैतन्य सुद्धा ओळखले जाते. प्रश्न आहेत पुढील 11. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कधी साजरी केली जाते? आत्ताच आपण एक मागील प्रश्न बघितला होता, त्यामध्ये आणले होते नेताजी सुभाष बोस यांची जयंती. तर हा प्रश्न तुम्ही अलगदपणे देऊ शकता. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते. त्या दिवशी पराक्रम दिवस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या 2 जयंत्या साजऱ्या करण्यात येते. 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन हा साजरा करण्यात येतो. तर राष्ट्रीय युवा दिन हा स्वामी विवेकानंदांच्या जन्मानिमित्त व जयंती निमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. 12 जानेवारी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. योजना, काम आणि उत्पादन हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत होता? योजना, काम आणि उत्पादन हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत होता? तर ते होता 7वी योजनामध्ये. 7वी पंचवार्षिक योजनामध्ये योजना, काम, उत्पादन हा नारा देण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न प्रश्न 13. मोहेंजोदडोच्या पशुपती मुद्रेवर कोणत्या प्राण्याचे चित्रण आढळते? मुद्रेवर, पशुपती मुद्रेवर. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वाघ, हत्ती, गेंडा, घोड, म्हैस या प्राण्यांचे चित्र पशुपती मुद्रेवर आढळत होते. तेव्हा तर मोहेंजोदडोच्या पशुपतीवर. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 14. समाजाच्या चातुर्वर्ण्य वर्गीकरणाची कल्पना कुठून प्राप्त होते? समाजाच्या चातुर्वर्ण्य वर्गीकरणाची कल्पना ही ऋग्वेदातील पुरुष सूक्त या कल्पना प्राप्त होते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न 15. वैदिक देवता वरुण हे कशाचे संरक्षक मानले जात होते? वैदिक देवता वरुण हे नैतिक व व्यवस्था व जल याचे संरक्षक मानले जात होते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न आहे प्रश्न 16. कोणत्या सिंधू संस्कृतीच्या स्थळावरून यज्ञ विधिकाचे पुरावे मिळाले आहेत? कोणत्या
सिंधू संस्कृतीच्या स्थळावरून तर कालिबंगन या या संस्कृतीच्या स्थळावरून यज्ञ वेदिकांचे पुरावे मिळालेले आहेत. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न 17. चंदनाला सामान्यात काय मानले जाते? तर चंदनाला सामान्यात आंशिक मूल परजीवी असे मानले जाते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न आहेत 18. ऊस आणि गव्हामध्ये परागीभवन कशाद्वारे होते? बघा, ऊस व गव्हामध्ये परागीभवन हे वाऱ्याद्वारे होत असते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर वाऱ्याद्वारे परागीभवन होत असते ऊस आणि गव्हामध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करून घेऊ शकता. तुमच्या मित्रांना शेअर करून घ्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. बाष्प उत्सर्जन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बघा, बाष्प उत्सर्जन मोजण्यासाठी फोटोमीटर. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर फोटोमीटर हे उपकरण वापरले जाते कशासाठी? बाष्प उत्सर्जन मोजण्यासाठी. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 20. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना अबुल कलाम आझाद हे या इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पुस्तक कोणते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले या सिरीज मध्ये आजचे 20 प्रश्न. तुम्ही जर 20 प्रश्न शेवटपर्यंत बघितले असेल तर 20 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत हे व्हिडिओच्या कमेंट करून सांगू शकता. जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. आणि प्रश्नाची PDF व इतर अन्य माहितीसाठी आपले सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे. या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.